एस-एस-सी-जी-डी भरतीचा स्कोर कार्ड आपल्याला कशा प्रकारे चेक करायचा आहे, तर हे आपल्याला कशा प्रकारे आपल्याला चेक करायचं आहे याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. 1 मिनिटामध्ये आपल्याला स्कोर कार्ड या ठिकाणी चेक करता येते. सर्वात अगोदर आपल्याला करायचं काय की क्रोम ब्राउझरमध्ये आपल्याला यायचं आहे आणि क्रोम ब्राउझरमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन या ठिकाणी जे सर्च करायचं आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन तुम्ही सर्च केलं, खाली या ठिकाणी वेबसाईट येणार आहे. या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघू शकता ssc.government.in या वेबसाईटवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर असं काही इंटरफेस आपल्यासमोर या ठिकाणी येणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला लॉग इन व रजिस्ट्रेशन हे नाव दिसून राहील, तुम्हाला बघू शकता तुम्ही. तर यावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जो आपला रजिस्ट्रेशन नंबर आहे, जो आपला हॉल तिकीटवर सुद्धा आहे, तर त्याच्यावर आपल्याला तो रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि जो तुम्ही पासवर्ड टाकला तर तो तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकून द्यायचा आहे आणि हा जो कॅप्चा या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे या ठिकाणी. तर सर्व मी या ठिकाणी टाकलेला कॅप्चा वगैरे टाकून दिलेला आहे. आता आपल्याला लॉग इनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. बघू शकता हे लॉग इन नाव दिसत आहे, तर याच्यावर लॉग इनवर क्लिक करा. जसं तुम्ही लॉग इनवर क्लिक केलं की आपल्यासमोर असा आणखीन एक इंटरफेस या ठिकाणी येणार आहे. तर बघू शकता आपली फुल डिटेल यामध्ये आपल्याला दिसणार आहे. त्याच्या खाली आपल्याला या ठिकाणी खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर रिझल्ट तुम्हाला नाव दिसणार हे रिझल्ट, तर ह्या रिझल्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं रिझल्टवर आपण क्लिक केलं तसं या ठिकाणी खाली नाव दाखवून राहिलं सिलेक्ट एक्झामिनेशन नेम, तर यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी एस-एस-सी-जी-डी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. एस-एस-सी-जी-डी टाकल्यानंतर इथं सिलेक्ट इयर म्हणून आले, तर 2025 आपल्याला टाकून द्यायचं आणि इथं व्ह्यू मार्कवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही या ठिकाणी व्ह्यू मार्कवर या ठिकाणी क्लिक करणार, तर बघू शकता जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक केलं तर तसं आपल्या या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो स्कोर कार्ड आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. तर बघू शकता हा संपूर्ण स्कोर कार्ड आहे. आपल्याला संपूर्ण यामध्ये कळणार आहे जनरल नॉलेजमध्ये किती मार्क पडले, गणितामध्ये किती पडले, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती पडले, हिंदी व्याकरणमध्ये किती भेटले, इंग्रजी ग्रामरमध्ये किती भेटले, रॉ स्कोर किती आणि फायनल आपल्या या ठिकाणी फायनल टोटल मार्क्स किती आपल्याला हे आपल्याला कळणार आहे.